श्री स्वामी समर्थ. मीन राशी 20 ते 26 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मनात दडलेली इच्छा पूर्ण होण्याची वेळ आली आहे का? एखादी अनपेक्षित भेट तुमच्या आयुष्याला नवा रंग देईल का? कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना योग्य मान्यता मिळेल का? आर्थिक बाबतीत घेतलेले निर्णय तुम्हाला सुरक्षितता देतील का? आणि नातेसंबंधात तुम्हाला हव्या त्या भावना आणि जवळीक अनुभवता येईल का? या आठवड्यात तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे का? एखादी नवीन संधी तुमच्या आयुष्याला वेगळी दिशा देईल का? आर्थिक बाबतीत स्थैर्य मिळेल का? नातेसंबंधात अधिक जवळीक निर्माण होईल का? चला जाणून घेऊया मीन राशीला आठवडा कसा जाणार. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा मीन राशीसाठी भावना, कल्पनाशक्ती आणि आत्मपरीक्षण यांचा सुंदर संगम घेऊन येणारा आहे. तुमचं अंतर्मन या काळात अधिक सक्रिय राहील आणि तुम्हाला काही गोष्टींची जाणीव नव्याने होईल. तुम्ही ज्या गोष्टी मनापासून करू इच्छिता त्या पूर्ण करण्यासाठी हा काळ योग्य ठरू शकतो. मात्र वास्तव आणि भावना यामध्ये संतुलन राखणं अत्यंत गरजेचं आहे. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात करिअरच्या बाबतीत तुम्हाला तुमच्या कल्पनाशक्तीचा आणि सर्जनशीलतेचा मोठा फायदा होईल. तुम्ही ज्या कामात मन लावून प्रयत्न कराल त्यात यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. वरिष्ठांकडून तुमचं कौतुक होईल आणि तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. मात्र काही वेळा तुम्ही भावनिक होऊन निर्णय घेऊ शकता, त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेताना थोडा वेळ घेणं आवश्यक आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा नवीन कल्पना आणि सुधारणा करण्याचा आहे. ग्राहकांच्या गरजा समजून घेतल्यास तुमचा व्यवसाय अधिक वाढू शकतो. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मध्यम स्वरूपाचा राहील. उत्पन्न मिळेल, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे. तुम्ही कधीकधी भावनेतून खर्च करता, त्यामुळे अनावश्यक खर्च टाळणं महत्त्वाचं आहे. जुन्या गुंतवणुकीतून थोडा फायदा होऊ शकतो, मात्र नवीन गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. योग्य नियोजन केल्यास भविष्यात आर्थिक स्थैर्य मिळवणं शक्य होईल. प्रेम आणि नातेसंबंध. नातेसंबंधाच्या बाबतीत हा आठवडा खूप खास ठरणार आहे. तुम्ही आपल्या जोडीदाराशी अधिक भावनिकरित्या जोडले जाल. तुमच्या भावना व्यक्त करण्याची पद्धत नात्यात गोडवा वाढवेल. जोडीदारासोबत काही खास क्षण अनुभवायला मिळतील. मात्र काही वेळा तुमच्या अपेक्षा जास्त असल्यामुळे थोडा तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे वास्तव स्वीकारणं गरजेचं आहे. अविवाहित लोकांसाठी हा आठवडा एखाद्या रोमॅन्टिक भेटीचा योग घेऊन येऊ शकतो. कुटुंबातही प्रेम आणि शांतता राहील. मानसिक स्थिती आणि विचार. या आठवड्यात तुमचं मन खूप संवेदनशील आणि सर्जनशील राहील. तुम्ही अनेक गोष्टींचा खोलात जाऊन विचार कराल. तुमच्या अंतर्मनातून काही नवीन कल्पना आणि विचार बाहेर येतील, जो तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. मात्र काही वेळा तुम्ही जास्त भावनिक होऊन गोंधळात पडू शकता, त्यामुळे स्वतःला स्थिर ठेवणं आवश्यक आहे. ध्यान, प्रार्थना किंवा संगीत ऐकणं तुम्हाला मानसिक शांतता देईल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने हा आठवडा आनंद आणि समाधान देणारा ठरेल. कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध अधिक घट्ट होतील. घरात एखादा आनंदाचा प्रसंग घडू शकतो. नातेवाईकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुमचा शांत आणि समजूतदार स्वभाव घरात सकारात्मक वातावरण निर्माण करेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सामान्यतः चांगला राहील, पण मानसिक थकवा जाणवू शकतो. तुम्ही स्वतःसाठी वेळ काढणं आणि विश्रांती घेणं आवश्यक आहे. पाण्याचं प्रमाण वाढवणं आणि हलका आहार घेणं फायदेशीर ठरेल. योग, ध्यान किंवा चालणे यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल. उपाय आणि सल्ला. या आठवड्यात यश मिळवण्यासाठी काही उपाय. गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करा. पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचा वापर करा. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करा. गरजूंना मदत करा. सकारात्मक विचार ठेवा. एकूण मीन राशीसाठी हा आठवडा भावना, सर्जनशीलता आणि आत्मपरीक्षण यांचा असेल. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक आहे. नातेसंबंधात प्रेम आणि जवळीक वाढेल, तर आरोग्यासाठी मानसिक शांतता राखणे महत्त्वाचे ठरेल. मीन राशीसाठी हा आठवडा भावना, अंतर्मन आणि सर्जनशीलतेला चालना देणारा ठरणार आहे. करिअरच्या बाबतीत तुमच्या कल्पनांना आणि मेहनतीला योग्य दिशा मिळू शकते. काही नवीन संधी समोर येतील, पण त्यांचा योग्य उपयोग करण्यासाठी वास्तववादी दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती मध्यम राहील. उत्पन्न मिळेल, पण अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक आहे. योग्य नियोजन आणि संयम ठेवल्यास आर्थिक स्थैर्य टिकवता येईल. नातेसंबंधात प्रेम, समजूतदारपणा आणि भावनिक जवळीक वाढेल. मात्र अपेक्षा जास्त ठेवण्यापेक्षा वास्तव स्वीकारल्यास नात्यांमध्ये अधिक शांतता राहील. आरोग्याच्या बाबतीत मानसिक थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांती, ध्यान आणि स्वतःसाठी वेळ काढणे खूप महत्त्वाचे ठरेल. एकूणच संयम, सकारात्मक विचार आणि अंतर्मनावर विश्वास ठेवून तुम्ही या आठवड्यात समाधान, शांतता आणि प्रगतीचा अनुभव घेऊ शकता. धन्यवाद.